नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तीसाठी फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. हा महिना जो आहे तो मेष राशींच्या व्यक्तींना बराचसा अनुकूल आणि उत्साहवर्धक राहणार आहे. अनुकूलता याचा अर्थ आपण जेव्हा एखादा संकल्प मनात इच्छितो आणि तो करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा जर आपल्याला अपेक्षित ग्रहांची साथ मिळाली तर आपल्या ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या सुलभ आणि सुकर होतात आणि त्या गोष्टी पूर्णत्वास जातात. त्यावेळेला आम्ही असं म्हणतो की उत्साहवर्धक आणि अनुकूल महिना आहे. कारण प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो, पण त्या प्रयत्नाला यश मिळणे किंवा न मिळणे हे दैवाधीन असतं आणि दैवाधीन ज्या गोष्टी आहेत त्या केवळ देवाच्या आशीर्वादानेच होतात. म्हणून मेष राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो दैवाधीन अनुकूलता मिळवून त्यांना अपेक्षित यश मिळवणारा हा महिना असं म्हणता येईल. विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तम यशप्राप्ती दिसून येते. परंतु फेब्रुवारीच्या उत्तरार्धामध्ये काही अडचणींचा सामना त्यांना करावा लागेल, पण त्यांनी डगमगून जायची गरज नाही. त्याच्यावर ते सहज नियोजन करून मात करू शकतात. पण मूलतः त्यांना अनुकूल हा विद्यार्थ्यांना महिना असं म्हणता येईल. पूर्वार्धात जास्त अनुकूल आहे, उत्तरार्धामध्ये थोडासा त्रास आहे असं म्हणावं लागेल. मेष राशींच्या व्यक्तींना जेव्हा आपण प्रकृतीबद्दल विचार करतो तेव्हा प्रकृतीमध्ये त्यांना खूप पुढील प्लॅनिंग करून त्या विचाराने काही त्रास होऊ शकतो. याचा अर्थ असा की फार पुढचा विचार न करता अगदी ताबडतोब असलेल्या कालावधींसाठी 4 ते 6 महिन्यासाठी काही आपण प्लॅनिंग करा आणि तेवढ्याच दृष्टीने विचार करा, म्हणजे आपल्यावर अतिताण विचारांचा पडणार नाही असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात कौटुंबिक त्यांचं जे काही जीवन आहे त्या कौटुंबिक जीवनामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा खर्चिक जरी वाटल्या तरी कराव्या लागतील. म्हणजे कुटुंबासाठी खर्च करणे म्हणजे ही सुद्धा एक कुटुंबाची गरज आहे आणि त्या गरजेपोटी आपल्याला काही खर्च करावा लागेल असं ह्या ठिकाणी दिसून येतं. आणि तो खर्च तुम्ही करायला काही हरकत नाही, त्यामुळे काही बिघडणार नाही, उलट त्यामध्ये सगळ्यांना आनंदच वाटेल असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे कौटुंबिक वातावरण पोषक आहे त्यांना असं मी म्हणेन. मित्रांपासून फारशी अनुकूलता तुम्हाला या महिन्यात दिसत नाही आहे. त्याचप्रमाणे अगदी जवळची भावंडं किंवा मित्रांसारखे पण भावंडासारखे असणारे अशा ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडून खूपसं काही मदत तुम्हाला या महिन्यात मिळणार नाही. पण तुम्ही तुमचं कर्तव्य आणि तुमचे नातेसंबंध मात्र टिकवून ठेवा, कारण हा सुद्धा कालावधी टळणार आहे, म्हणजे हा कालावधी पलटणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे पती पत्नी जे आपल्या बाळाची वाट बघत आहेत त्यांना काही अनुकूलता ह्या महिन्यात दिसून येते. म्हणजे त्यांची जर काही डॉक्टर ट्रीटमेंट किंवा अन्य काही अशा ज्या गोष्टी चालू असतील तर त्यामधून त्यांना यश मिळेल आणि उत्तम वार्ता कानावर त्यांच्या येऊ शकते. साधारणपणे ज्या मेष राशींच्या व्यक्ती आहेत त्यांना डाव्या कानाला काहीतरी इजा किंवा दुखापत होईल असं ह्या महिन्यात दिसून येतं. त्यामुळे त्यांनी कानाची काळजी विशेष घ्यावी. काही वेळेला कानात मळ साचून सुद्धा काही वेळेला त्रास होतो, तर तशी सुद्धा काळजी त्यांनी घ्यावी. म्हणजे कानासंबंधित कोणतीही तक्रार असेल तर ती ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी सॉल्व्ह करावी असा मला सल्ला या ठिकाणी द्यायचा आहे. नोकरी करणाऱ्या ज्या मंडळी आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी टार्गेट रिलेटेड जे काही कामं करतात त्यांनी पूर्वार्धात सगळी कामं जास्तीत जास्त आटोपून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण या पूर्वार्धामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी अनुकूल आहेत. विचार आणि बुद्धी दोन्ही एकमेकांना घेऊन चालणारे आहेत. अशा वेळी त्यांना आपल्या विचारांची आणि प्रत्यक्ष करीत असलेल्या एक्झिक्युशनची त्यांना निश्चितच चांगली परिणती दिसून येईल. ज्या धंदा करणारे व्यक्ती आहेत किंवा ट्रेडिंग किंवा अन्य काही कारणाने जे विशेष स्वतःसाठी म्हणजे एकटे दुखते असे जे काही बिझनेस करणारे लोक आहेत
त्यांनी उत्तरार्धामध्ये खूप मोठी गुंतवणूक करू नये, कारण खूप मोठ्या गुंतवणुकीमध्ये त्यांना फसवणूक होण्याची शक्यता आहे किंवा पैसे ब्लॉक होण्याची शक्यता आहे. अशी शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी पूर्वार्धात काय ते करावं, उत्तरार्ध टाळावा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. उत्पन्न जर म्हणाल मेषराशींच्या व्यक्तींचं, तर उत्पन्न ते त्यांचं चांगलं आहे. या महिन्यामध्ये आवकसुद्धा त्यांना योग्य प्रकारे येणार आहे. भले मेहनत करून का होईना, पण ती आवक त्यांची स्थिर राहणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने त्यांनी तसं प्लॅनिंग जे आहे ते करायला हरकत नाही. हे होतं मेषराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.